असं सातारा जिल्ह्यातलं एकमेव बीट आहे की सगळ्यात जास्त केंद्र समन्वयक आपल्या त्यातनं निवड झालेली आहे. आणि ही अभिमानास्पद बाब निश्चितच सगळ्यांसाठी कौतुकास्पद आहे. आणि मग अशा वेळेला आपल्याच माणसांचा सत्कार आपण मागे का ठेवायचा. त्यामुळं सगळ्यांना एकत्र बोलवून छोट्या का होईना पण शेवटी बाहेर किती मोठा सत्कार झाला तरी घरातला सत्कार मोठा असतो. बाहेर मस्त मोठा पुढारी घरात बायको आणती काय उपयोग आहे त्याला, अशी अवस्था होईल. आणि म्हणून आपल्या घरात छोटे खाली का होईना कार्यक्रम हा झाला पाहिजे असा विचार मनात आल्यानंतर काल चर्चा झाली आणि मग लगेच नियोजन केलं. सगळ्यात महत्वाचं सगळ्यांनी लगेच होकार पण दिला. शिंदे मॅडम तुमचं विशेष कौतुक, एवढ्याला आपण आलाय तुम्ही. सगळ्यात तुमच्या पहिल्यांदा जास्त वेळ न घालवता सगळ्यांना शाळेत जायची गडबड आहे, प्रत्येकाचे तुमची मीटिंगची पण गडबड आहे. सगळ्यांचं आलेल्यांचं मनापासून स्वागत करतो. फक्त आमच्या महिला तुम्ही केंद्र समन्वयक आहे त्यांना माझी सूचना वाचा विनंती राहील की स्कूटी अजिबात वापरायची नाही. 4 चाकी शिकायची आणि 4 चाकीतून फिरायची. ते स्वतःसाठी, म्हणजे कोणासाठी नाही किंवा दाखवायसाठी नाही, पण ही काळाची गरज आहे. तुम्ही मग चांगली स्कूटी चालवताय, पुढच्या माणसाचं काय भरोसा नसतो. आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आपण विचार करूया. आणि तुमच्या सगळ्यांचं विशेष म्हणजे तुम्हाला भरपूर कालावधी मिळालेला आहे आणि जसं हे पद लवकर मिळाले तसे पुढचं सुद्धा पद लवकर मिळावी अशी मनापासून मी इच्छा व्यक्त करेन. आणि अतिशय चांगल्या प्रकारे कारभार आपण कराल. तुमचा आदर्श जसा तारळे बिटाचा जास्त केंद्र समन्वयक निवड झाली असा पुढे गेला, तसाच तारळे बिटातनं पुढचे अधिकारी सुद्धा जास्त यातले घातले पुढे जास्त दिसावे ही पण आमची मनापासून इच्छा असेल. का तर झेडपीत जर आम्ही आलो तर आमचं काम एका मिनिटात होणार म्हणणार आहे ना, आवडी तुमचं का आलाय कारण की सर लगेच हाक मारणारच आम्हाला, बरोबर का नाही. या पद्धतीनं सगळ्यांना भावी कारकिर्दीसाठी तारळे भागातर्फे मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मनेर साहेबांना विनंती करतो की त्यांनी पुढील कार्यक्रम हातात घ्यावा. आयडियल सांगितलेलं आहे की बाबा येणाऱ्या काळामध्ये यातीलच अधिकारी व्हावेत आणि झेडपीमध्ये यावेत, त्यामुळे आमची कामं सुकर होतील. निश्चित मी तर म्हणेन आमची म्हणण्यापेक्षा आपल्या तारळे भागाची कामं सुकर होतील, कारण आपला भाग एक निष्ठ आहे, एक जीव असतो नेहमी. तर या ठिकाणी या आजच्या कार्यक्रमाप्रसंगी